श्रोतेहो नमस्कार. अंधारातील दिवे हा सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांचा हा एक प्रकाशित कथासंग्रह आहे. या कथासंग्रहातल्या एका कथेचं अभिवाचन मी आता करतो आहे. शीर्षक आहे अंधारातील दिवे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया कथा अंधारातील दिवे. आजचा हा दिवस विश्वासाचाच नव्हे तर आपल्या शाळेच्या म्हणजे सरस्वती विद्यालयासाठी सुद्धा सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. संपूर्ण बोर्डातून विश्वास लोखंडे हा याच विद्यालयातला विद्यार्थी 29वा येणं ही बाब गौरवास्पद आहे. घरी लाईट नसताना देखील विश्वासचं हे घवघवीत यश हेच त्याच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्याच्या पुढच्या आयुष्यात सुद्धा यशरूपी फुलांचा सुगंध असा सतत दरवळत राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. असं म्हणत मुख्याध्यापकांनी हार आणि बक्षिसं विश्वासला प्रदान केली. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. विश्वासला 2 शब्द बोलण्यासाठी विचारणा झाली. तो बोलायसाठी उठला, परंतु त्याचे सहकारी, वर्ग बंधू भगिनी तसंच शहरातल्या मान्यवर लोकांनी केलेल्या अपूर्व स्वागताबद्दल तो काहीच बोलू शकला नाही, कारण त्यांच्या प्रेमानं तो भारावून गेला होता. विश्वासचा कंठ सद्गदित झाला होता. डोळ्यात आनंदाश्रू मावेनासे झाले होते. त्यानं फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यानंच आभार मानले, परंतु त्याचे डोळे शोधत होते त्या व्यक्ती मात्र त्याच्या दृष्टीला पडत नव्हत्या. त्या व्यक्ती म्हणजे त्याचे मातापिता, विश्वासचे आईवडील. विश्वास हातात बक्षिसाचं ओझं घेऊन घराकडे निघाला. आज त्याला ते बक्षिसाचं ओझं हे ओझं वाटत नव्हतं, कारण त्याच्या कठोर परिश्रमाचं फळ त्याला मिळालं होतं. तोच विश्वास विश्वास अशी हाक त्याला ऐकू आली. त्यानं मागं वळून पाहिलं तर त्याचा मित्र तुषार येत होता. तुषार हा काही हुशार विद्यार्थी नव्हता, पण 35% गुण मिळवून तो देखील उत्तीर्ण झाला होता. तुषार घरचा अतिशय श्रीमंत होता. विश्वास, अरे यार, तू मेरिटमध्ये आल्याबद्दल अभिनंदन. तुझे आईवडील आले नाही तरी बक्षीस समारंभाला? त्यांना तरी सवड कुठे म्हणा. तुझे बाबा लोळत असतील कुठेतरी. नशा चढली असेल त्यांना सोमरसाची. तुषार, विश्वासच्या रागाचा पारा चढला होता. आईवडील कसेही असले तरी त्यांचा कोणी असा अपमान केलेला त्याला कधीच आवडत नसे. रागावलास यार? नेवर माइंड. हे बघ, माझ्या वडिलांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं मला. मी 35% मिळवून पास झाल्याबद्दल माझ्या आईनं. तुषार, पाठीमागून आवाज आला. त्यानं मागं पाहिलं असता मागच्या रस्त्यावरून तुषारचे आईवडील त्याला बोलवत होते. ये लवकर ये, मी तुला एक विशेष प्रेझेंट देणार आहे, तुषारचे बाबा म्हणाले. आणि मी सुद्धा, आई म्हणाली. आईवडिलांना पाहताच ओके ओके असं म्हणत विश्वासच्या हातात फुलांचा गुच्छ देत तुषार कारमधून निघून गेला आणि विश्वास आपल्या घराच्या दिशेनं निघाला. शहर सोडून झोपडपट्टीत तो आला. त्याच्या घराजवळ नव्हे, झोपडीसमोर नेहमीप्रमाणे गर्दी जमली होती. त्याचे वडील अचकट विचकट शिव्या देत होते. त्याला उत्तर म्हणून त्याची आई देखील शिव्या देत होती. त्याच्या या भांडणाला संगीत म्हणून की काय, त्याची लहान भावंडं रडत होती. विश्वासच्या घरचं भांडण म्हणजे त्या भागात राहणाऱ्या लोकांना खमंग मेजवानीच होती. रोज त्याचा आस्वाद घेत विश्वासला निदान आज तरी या प्रसंगाची अपेक्षा नव्हती. तो लोकांवर खेकसला. आत्तापर्यंत बिनतिकिटाचा सिनेमा पाहिला ना,
निदान आता तरी इथून चालते व्हा. सर्व मंडळी कुजबुजत निघून गेली. बाबा बाबा मी संपूर्ण बोर्डातून 29वा मेरिटमध्ये आलोय. हे हे बघा हे बघा माझं बक्षीस. आनंदाच्या भरात विश्वासच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. पण विश्वासचे वडील उद्गारले, पहिला काहून नाही आला? हां, पहिला काहून नाही आला? त्यांचे लाल डोळे विश्वासवर रोखले गेले. त्यांचं भांडण विश्वासनं बंद केल्याबद्दल त्यांना त्याचा राग आला होता. शिक्षण हा शब्द त्याच्या वडिलांना ठाऊक नव्हता. आपल्याप्रमाणेच आपल्या मुलांना देखील लहानपणापासून मजुरी करण्याचा वंशपरंपरागत वारसा चालवावा अशी त्याच्या आईवडिलांची अपेक्षा होती. परंतु विश्वासनं त्याला विरोध करून आपलं शिक्षण पुढं चालूच ठेवलं होतं. त्यांच्या विश्वासवरच्या रोषाची पार्श्वभूमी ही अशी होती. एक खाट, 4-2 जर्मनची भांडी, 1-2 कोळिष्टकांनी भरलेल्या ट्रंका, असा त्याच्या आईवडिलांचा संसार होता. त्यात परमेश्वरानं उदार होऊन विश्वासला अजून 5 भावंडं बहाल केली होती. विश्वासच्या वडिलांची नजर बक्षिसावरून फिरत असताना रोख बक्षिसाकडे गेली आणि लगेच ही गोष्ट आहे ना कामाची असं म्हणत ते घेण्याचा प्रयत्न त्याने केला. पण त्याच्या आईनं, पोर माझं बी आहे, मला पण पायका द्या असं म्हणत ते हिसकावून घेतले. याच्यावर चिडून वडिलांनी त्याच्या आईला मारायला सुरुवात केली. आपल्या आईला वडील मारतायत हे बघून विश्वासनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या वडिलांनी फेकलेल्या त्या फुटक्या आरशानं त्याच्या कपाळालाच खोक पडली. आता विश्वासला त्याचा पूर्ण चेहरा आरशात दिसू लागला. आरशाच्या एका कोपऱ्यात त्याला तुषार आणि त्याच्या आईवडिलांनी केलेलं आपलं स्वागत दिसत होतं, तर दुसऱ्या कोपऱ्यात त्याच्या वडिलांनी त्याला फेकून मारलेला हा आरसाच त्याला दिसू लागला. एव्हाना रोख बक्षिसासाठी चाललेली शर्यत बरोबर विश्वासला मध्ये घेऊन सुरू झाली होती. शेवटी त्या कागदाच्या नोटा होत्या. किती वेळ तग धरणार व्हायचा तोच परिणाम झाला आणि त्या फाटल्या गेल्या. विश्वासच्या कपाळातून रक्ताचे ठिपके पडणाऱ्या त्या आरशावर पडून त्या नोटा त्याच्या रक्तात माखल्या. आपला पराभव झाला या भावनेनं चिडून, माझं तोंड या घराला दाखवणार नाही असं म्हणून त्याचे वडील निघून गेले. सर्वत्र शांतता पसरली. थोड्या वेळानं, जा बघ बाबांना ठेसनावर, कुठून निघून गेले तर व्हायची पंचायत, या आईच्या उद्गारानं प्रभावित होऊन विश्वास उठला आणि स्टेशनच्या दिशेनं निघाला. एव्हाना सायंकाळ रात्रीत परावर्तित होत होती. समोरच्या थिएटरमधला शो नुकताच सुटला होता. त्या गर्दीत विश्वासला तुषार आणि त्याचे आईवडील दिसले होते. तो चालत होता. त्यानं अंधाराकडे बघितलं आणि त्याला वाटलं की आपलं जीवन पण या अंधारमय रात्रीसारखं आहे. परंतु त्याच वेळेला मुख्याध्यापकांचे शब्द त्याच्या कानात घुमले. लाईट नसताना देखील विश्वासचं हे यश अपूर्व आहे. आणि त्याची दृष्टी रस्त्यावर लावण्यात आलेल्या दिव्यांच्या खांबाकडे गेली आणि त्यावेळेला त्याला वाटलं की या अंधारातल्या दिव्याप्रमाणेच त्याची अवस्था आहे. हा अंधार आहे म्हणून या दिव्यांना महत्त्व आहे. जर तिथं सर्वत्र उजेड असता तर या दिव्यांना महत्त्व काहीच राहिलं नसतं. विश्वासच्या चेहऱ्यावर समाधानाची एक झलक आली. तोच रेल्वेगाडीचा आवाज दूरवरून आला आणि विश्वास विचाराच्या तंद्रीतून भानावर आला आणि झपाट्यानं वडिलांच्या शोधात स्टेशनच्या दिशेनं चालू लागला. अंधारातील दिवे या कथासंग्रहातली कथा आत्ताच आपण ऐकलीत. अंधारातील दिवे. लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले, GS कॉलेज, खामगाव. त्यांचा मोबाईल नंबर 9834914761.
अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.